रूप तुझे न्याहाळुनी डोळे भरून आले, पायी तुझ्या ठेविता मस्तक, जीवनाचे सार्थक झाले। नमस्कार मंडळी, मी मानसी। कालच आमच्या माऊलीची जत्रा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात पार पडली। जणू भक्तांच्या आनंदाने साऱ्या गावात एक चैतन्य भरून आलं होतं। माऊलीचं मंदिर आकर्षक लाइटिंगने उजळून निघालं होतं। सारी माणसं अगदी मोठ्या उत्साहाने आपल्या आईच्या भेटीसाठी येत होती। आईच्या भेटीची आज घेऊन आलेला प्रत्येक भक्त जणू भक्तीच्या बंधात गुंफलेली एक सुंदर माळच। प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान हेच दर्शवत होतं की या क्षणांचं महत्त्व किती मोठं आहे। खरोखरच भक्तीचा हा महासागर पाहण्यासारखाच होता। देवीच्या डोळ्यावरचं ते या जत्रेच्या दिवशी अगदी निखळून दिसत होतं। आता जत्रा म्हटली की मजाही आलीच। खेळणी, मंचुरियन, भेळपुरी, आईस्क्रीम, भजी आणि बरंच काही। आणि मुख्य गोष्ट म्हणजे मालवणी खाजा। गरमागरम मालवणी खाजा, त्यावर साखरेच्या पाकाचा लेप, त्याची चव काही औरच। आता वेळ झाली होती पालखी सजवण्याची। गावातले ग्रामस्थ मोठ्या श्रद्धेने पालखीला सुंदर रूप देत होते। दीपमाळेवर दिव्यांची आरास आणि मंदिराची ती तेजस्विता, वातावरण अगदी तेजोमय झालं होतं। आणि मग पालखी निघाली। तो क्षण खूपच सुंदर होता। फटाक्यांची आतषबाजी, सनईचा सूर आणि अभंगांचे बोल, वातावरण अगदी मंगलमय झालेलं। आम्ही जत्रेत खूप मज्जा केली। पाय तुटेपर्यंत फिरलो, अगदी सकाळपर्यंत। स्वतःच्या खिशातून पैसे न काढता पार्टी एन्जॉय करण्याची मजा काही वेगळीच असते। मग पालखी झाली आणि आता वेळ झाली होती ती संकासूर यायची। दशावतारी नाटक म्हणजे कोकणी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय। संकासुराचा दमदार प्रवेश आणि दशावताराचा तो नाट्यमय आविष्कार, कोकणी लोकसंस्कृतीचा तो आत्मा। आमच्या गावातील लोकांना एवढी आवड आहे की ती सकाळी 6 वाजेपर्यंत ही नाटक बघतात। अशा प्रकारे अगदी दिमाखात आणि मोठ्या उत्साहात आमच्या माऊली देवीची जत्रा पार पडली। ही वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा आणि आनंद घेऊन। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।